नायलॉन ढोकळ्याची अतिशय साधी सोपी रेसिपी आज मी तुमच्यासोबत मांडते की जेणेकरून घरातल्या वाटी चमच्याच्या अंदाजानुसार तुम्ही अगदी सहज ती बनवू शकाल. बॅचलर जरी असाल ना तरी सुद्धा तुम्हाला अतिशय सोपी ही रेसिपी वाटणार आहे आणि अगदी सहज तुम्ही ही बनवू शकाल. दही, लिंबू, इनो, ताक असा जास्तीचा असा पसारा सुद्धा नाही. घरात असणाऱ्या साहित्यांपासून अगदी सहज रेसिपी तयार होते. यामुळे कुठलाही पसारा न घालता, अजिबात टेन्शन न घेता सांगितलेल्या मोजमापानुसार तुम्ही जर हा ढोकळा बनवलात ना तर अगदी सहज तुम्हाला हा जमून येईल. यासाठी एका मोठ्या बोलमध्ये आपल्याला 1 कप भरून पाणी घ्यायचंय. कपाऐवजी तुम्ही एखाद्या वाटीचं माप घेऊ शकता. यामध्येच आपल्याला पोह्याचा जो चमचा असतो त्या चमच्याच्या अंदाजानुसार 2 चमचे साखर घालायची. याच बरोबर पाव चमचा मीठ घालायचं. आता इथे आपण लिंबू वापरत नाही आहोत किंवा दही वापरत नाही आहोत. यासाठी इथे आपण सायट्रिक ऍसिड वापरतोय. तर हे सायट्रिक ऍसिड अर्धा चमचा आपल्याला घ्यायचंय. हे सगळं साहित्य चांगल्या पाण्यामध्ये आपल्याला विरघळून घ्यायचंय. आता सायट्रिक ऍसिड नसेल तर काय करायचं, याऐवजी तुम्ही इथं 2 चमचे लिंबाचा रस पिळू शकता. पण सायट्रिक ऍसिडमुळे जो रिझल्ट येतो ना तो अगदी बाजारात मिळणाऱ्या ढोकळ्याप्रमाणेच असतो. किराणा शॉपमध्ये अगदी सहज हे सायट्रिक ऍसिड अवेलेबल होतं. आता 1 कप जर आपण पाणी घेतलं असेल तर यासाठी बरोबर 2 कप भरून आपल्याला इथे बेसन घ्यायचंय. बेसन घेत असताना ते नेहमी चाळून घ्यायचं आणि आणखीन एक महत्वाचं म्हणजे बेसन अगदी फाईन असायला हवं. अगदी बारीक पावडर प्रमाणे असायला हवी. घरी दळलेलं बेसन जर तुमचं जाडसर असेल ना तर मात्र ते इथे वापरून चालत नाही. आपल्याला इथे अगदी बारीक दळलेलं बेसन हवंय. यासाठी हवं असेल तर तुम्ही विकतचं पॅकेटमधलं सुद्धा बेसन वापरू शकता. मग ते कोणत्याही कंपनीचं असलं ना तरी सुद्धा चालेल. तर बेसन इथं आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचंय म्हणजे जाळी व्यवस्थित यामध्ये होते. तसंच बेसन आपल्याला अजिबात वापरायचं नाही. आता इथे रेशो तुमच्या लक्षात आला असेल. 1 कप पाण्यासाठी बरोबर 2 कप भरून आपण इथं बेसन घेतलंय. बेसन घेत असताना कपामध्ये खूप दाबून घ्यायचं नाही. अगदी हलक्या हाताने मी हे घेतलेलं आहे. आता कपचं इथे मी मेजरमेंट दिलंय. पण घरातली जी रेग्युलर वाटी असते ना तर या अंदाजानुसार कपामध्ये ही 2 वाटी भरते. जर घरातली रेग्युलर वाटी तुम्हाला घ्यायची असेल तर इथे 4 वाटी तुम्हाला बेसन घ्यावं लागेल. आता पाण्याचं प्रमाण सुद्धा इथे तुम्हाला दुप्पट करावं लागेल. कारण 1 कपामध्ये 2 वाटी भरून बरोबर पाणी बसतं आणि 2 वाटी भरूनच इथं बेसन सुद्धा बसतं. जर कप असेल तर 1:2 असं तुम्ही घेऊ शकता आणि जर वाटीचं प्रमाण असेल तर मात्र 2:4 असं तुम्ही प्रमाण घेऊ शकता. थोडं जरी तुम्हाला कन्फ्युजन वाटत असलं तरी सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन बघा. तुम्हाला वाटीचं आणि याचबरोबर कपाचं सुद्धा प्रमाण अगदी सविस्तर मी लिहून दिलेलं आहे. त्या अंदाजानुसार तुम्ही करू शकता. बेसन मी इथे थोडंसं फेटून घेतलंय. हलकसा पिवळसर असा रंग जो असतो तो जास्त फिका होतो. एक 3-4 मिनिट फेटून घेतलं की फिका रंग झाला की झाकून ठेवायचं फक्त साधारण 5 मिनिटांसाठी. ढोकळा बनवण्यासाठी आपल्याला इथे भांडं आधीच तयार ठेवायचंय. याला तेलाने व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचंय. इथे एखादं पातेलं घ्या किंवा मग असा कुकरचा डबा तुम्ही घेऊ शकता. कुकरमध्येच आपण आजचा ढोकळा बनवतोय. यासाठी कुकरमध्ये साधारण 1.5 ग्लास भरून पाणी घातलं. पाणी चांगलं उकळू द्यायचंय आणि यावरती असं थोडंसं उंच असणारं स्टँड ठेवायचंय की जेणेकरून जे खाली पाणी उकळतंय ते आतमध्ये ढोकळ्यामध्ये जाणार नाही. फक्त 5 मिनिटांसाठी हे ढोकळ्याचं बॅटर मी असंच ठेवलं होतं. आता यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची. सुरुवातीला जरी तुम्ही हळद घातली तरी सुद्धा चालेल. पण आता अगदी थोडीशी म्हणजे 2 चिमूट इथं मी हळद घातली. जास्त हळद घालू नका नाहीतर ढोकळ्याला रेड स्पॉट येतात किंवा ढोकळा आधीच शिजवल्यानंतर खूप जास्त असा डार्क रंग घेतो. त्यामुळे थोडीशी कमीच हळद घालायची. आता सगळ्यात शेवटी तुम्हाला यामध्ये तेल घालायचंय. तेल आधी अजिबात घालू नका कारण आधीच तेल घातलं ना तर मग आधीच हे बेसनाच्या कणामध्ये जाऊन बसतात आणि व्यवस्थित बेसन भिजलं जात नाही. यासाठी सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये तेल घालायचंय आणि तेल घालून व्यवस्थित फेटून घ्यायचं म्हणजे ढोकळा जो आहे तो छान मौस राहतो आणि तो ढोकळा घशामध्ये अजिबात दाटत नाही. खायला तो चांगला मौसूद लागतो. तेल या पिठामध्ये व्यवस्थित मी फेटून घेतलेलं आहे. मिक्स करून घेतलं. आता यानंतर आपल्याला यामध्ये घालायचा आहे सोडा. तर जितका आपण सायट्रिक ऍसिड घेतलं होतं तितकाच सोडा घ्यायचा आहे. साधारण अर्धा चमचा इथे मी पोह्याचा अर्धा चमचा सोडा घेतलाय. यामध्ये अगदी 1 चमचाभर आपल्याला पाणी घालायचंय. तसाच सोडा डायरेक्ट मिक्स करायचा नाही. नाहीतर याच्या गुठळ्या या बॅटरमध्ये तशाच राहू शकतात. यासाठी पाणी घालायचं. पाणी घालून थोडासा तो असा फुलून वरती येतो, फसफसला जातो आणि यानंतर लगेचच हे बॅटर मिक्स करत राहायचं. अजिबात क्षणाची सुद्धा वाट पाहायची नाही. लगेचच हे मिक्स करून घ्यायचं. सावकाश मिक्स करायचं. जसं जसं तुम्ही मिक्स करत राहाल तसं तसं हे बॅटर चांगलं फुलून वरती येतं आणि रंग सुद्धा याचा फिका होतो. आत्ता जरी याचा रंग फिका वाटत असला ना तरी सुद्धा स्टीम केल्यानंतर हा ढोकळा मस्त रंगाला पिवळसर तयार होतो. जसा अगदी आपल्याला बाजारामध्ये ढोकळा मिळतो अगदी त्याच पद्धतीने होतो.
आता हे बॅटर तुम्ही बघा, सुरुवातीपेक्षा अगदी दुपटीने फुललंय. आत्ता जितकं फुललंय ना, यापेक्षा ढोकळ्यावरती जास्त हे फुललं जात नाही. त्यामुळे अगदी परफेक्ट असा तुम्ही ढोकळ्याचं भांडं घ्यायचंय. थोडीशी वरती जागा ठेवायची, म्हणजे अगदीच काठोकाठ भरू नका, कारण काठोकाठ जरी भरलं तरी ढोकळा काही जास्त आता फुलणार नाही. तरी सुद्धा ढोकळ्याच्या वरती थोडीशी जागा असायला हवी. आता इकडे पाणी सुद्धा चांगलं उकळलं गेलंय. पाणी चांगलं खळखळ उकळतं असायला हवं. पाणी घातलं आणि नंतर मग तुम्ही यामध्ये डबा घातलात तर असं चालणार नाही. पाणी अजिबात थंड नको. आधीच हे पाणी खळखळ उकळून घ्यायचं. यामध्येच स्टीम तयार झालेली असते. पटकन यामुळे जो ढोकळा आहे ना, तो सेट होतो. जर तुम्ही असंच थंड पाण्यामध्ये ढोकळा ठेवला आणि मग कुकरचं झाकण लावून जर तुम्ही हे ढोकळा करायला घेतलात ना, तर ढोकळा खाली बसला जातो. तर ही एक कटाक्षाने तुम्ही फॉलो करायचंय. आता कुकरचं मी झाकण लावलं, वरची शिटी काढून घेतली. झाकण लावेपर्यंत, शिटी काढून घेईपर्यंत इथे गॅसची फ्लेम हाय होती. पण एकदा झाकण लावून घेतलं की यानंतर मात्र गॅसची फ्लेम लो करायची आणि 20 मिनिटांसाठी ढोकळा स्टीम करून घ्यायचा. बरोबर 20 मिनिटांनंतर मी गॅसची फ्लेम बंद केली. 5 मिनिटांसाठी हा ढोकळा मी असाच झाकण लावून ठेवला होता. साधारण 25 मिनिटांनंतर यावरचं झाकण काढून पाहिलं तर इथे तुम्ही बघू शकता मस्त ढोकळा फुलला गेलेला आहे. आता टूथपिक घ्यायची, साईडला सुद्धा एकदा चेक करून पाहायचं आणि मध्यभागी सुद्धा चेक करून पाहायचं. कदाचित असं सुद्धा होऊ शकतं की मध्यभागी थोडासा ढोकळा कच्चा राहू शकतो. यासाठी एखादा 2 मिनिट आणखीन तुम्हाला वाफवून घ्यावं लागेल. पण 20 मिनिट बरोबर मी अंदाज तुम्हाला सांगते, 20 मिनिटामध्ये व्यवस्थित ढोकळा फुललाच जातो, व्यवस्थित शिजतो सुद्धा. आणि 5 मिनिटांसाठी असंच झाकण ठेवायचं किंवा 10 मिनिटांसाठी सुद्धा तुम्ही ठेवू शकता. म्हणजे जी काही कसर राहिलेली असते ढोकळा फुलण्यासाठी ती इथे भरून निघते. आता ढोकळा पूर्ण थंड होऊ द्यायचा आणि यानंतर साईडने मोकळा करून घ्यायचा. अगदी सहज तो भांड्यातून वेगळा होतो. इथे तुम्ही बघू शकता, अजिबात मला जास्तची कसरत करावी लागली नाही. सहज असा ढोकळा व्यवस्थित डिमोल्ड झालाय आणि तुम्ही याचा स्पॉन्ज बघू शकता किती मस्त झालाय. जितका तुम्ही दाबाल ना तितकाच तो परत वरती येतो. यालाच म्हणतात नायलॉन ढोकळा. म्हणजे नायलॉन जसं असतो, कितीही दाबला तरी परत तो त्याची जागा घेतो आणि पुन्हा फुलतो. याच पद्धतीने हा ढोकळा सुद्धा होतो. आता पटकन तडका सुद्धा देऊयात. यासाठी इथे मी पसरट पॅन घेतलाय किंवा कढई घेतली तरी सुद्धा चालेल. यामध्ये 2 चमचे भरून आपल्याला तेल घालायचंय. शेंगदाण्याचं तेल असेल तर छान स्वाद सुद्धा येतो, पण नसेल तर कुठलंही तेल तुम्ही इथे वापरू शकता. इथे फोडणी खमंग बसायला हवी, यासाठी तेल मात्र चांगलं कडकडीत तापलेलं असावं. यामध्ये चमचाभर मी मोहरी घातली. जिरं अजिबात घालायचं नाही, फक्त मोहरी घालायची. 3 ते 4 हिरव्या मिरच्या घातल्यात किंवा मग तिखट तुमच्या अंदाजाप्रमाणे ठेवू शकता. कारण आपण ढोकळा बनवताना अजिबात तिखटाचा वापर केला नाही. यावेळेस तिखट तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता. यावरती थोडीशी कढीपत्त्याची पानं घातली, चांगली परतून घेतली आणि सोबतच थोडी हिंग सुद्धा मी घातली. साधारण अर्धा मिनिटांसाठी परतून घेतलं. 1 कप भरून आता यामध्ये पाणी घालायचंय. कपाचा अंदाज सांगते, पण जर वाटीचा अंदाज हवा असेल तर 2 वाटी इथं पाणी तुम्हाला घालायचंय. 2 वाटी पाणी घातलं. आता यामध्ये 2 चमचे साखर सुद्धा घालायची आणि अगदी चिमूटभर आपल्याला मीठ घालायचंय की जेणेकरून अजिबात हे पाणी जे आहे ते अळणी लागायला नको. तिखट, गोड, आंबट आणि मस्त स्पॉन्जी असा फ्लेवरफुल हा ढोकळा असतो. बनवायला खरंच सोपा आहे. पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची. हवं असेल तर आणखीन जास्त तुम्हाला मॉइस्ट ठेवायचं असेल तर साधारण आणखीन अर्धा कप तुम्ही यामध्ये पाणी वाढवू शकता. पण अगदीच खूप पाणी झाले तर पचपचीत सुद्धा तो ढोकळा होतो. यासाठी सांगितलेलं हे पाण्याचा अंदाज अगदी परफेक्ट आहे. अजिबात पचपचीत सुद्धा होणार नाही आणि परफेक्ट मेजरमेंटनुसार सगळं साहित्य मी तुमच्यासोबत मांडलेलं आहे. अगदी असंच मेजरमेंट फॉलो करा, असाच हा व्हिडिओ फॉलो करा आणि तुम्ही बघाल की असा मस्त मॉइस्ट, स्पॉन्जी आणि भरपूर जाळीदार असा फ्लेवरफुल तुमचा नायलॉन ढोकळा तयार होईल. आता इथे ना मी केकच्या पीस प्रमाणे कट करते, कारण आपण गोल शेप मध्ये बनवलाय. तुम्ही जर चौकोनी भांड्यामध्ये बनवणार असाल तर जसं बाजारामध्ये चौकोनी तुकडे मिळतात त्यानुसार बनवू शकता. पण आज थोडीशी वेगळ्या पद्धतीने मी इथे कट करते की जेणेकरून खायला सुद्धा मजा येईल आणि थोडंसं वेगळं वाटेल. आता इथे तुम्ही बघू शकता मस्त जाळीदार असा ढोकळा तयार झालाय. रंग सुद्धा अगदी परफेक्ट आलाय बरं का. अजिबात कुठेही तुम्हाला रेड स्पॉट दिसणार नाही. तेल आपण सगळ्यात शेवटी घातले त्यामुळे मॉइस्ट सुद्धा आहे. कितीही दाबला तरी पुन्हा तो त्याची जागा घेतो आणि जाळी अजिबात दबली जात नाही. व्यवस्थित जाळी आहे अशी होते. आता तयार करून घेतलेलं पाणी थोडंसं कोमट झालं की यावरती घालायचं. गरमागरम घालू नका, थोडंसं कोमट होऊ द्यायचं. यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची. आवडत असेल तर ओल्या नारळाचा खीस सुद्धा तुम्ही घालू शकता. चिंचेच्या चटणी सोबत, पुदिन्याच्या चटणी सोबत खमंग हा लागतो.
किंवा असाच हा तुम्ही खाऊ शकता. मस्त जबरदस्त लागतो. नो फेल रेसिपी आहे. नक्की ट्राय करून पहा. आशा करते की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्तात पडला असेल. व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका खमंग रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.